तर बार्बेक्यूसाठी आहेत ना, आपण असे बारीक बारीक पीस काढून घेऊ मांसवाले फक्त. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला प्लॅन झाला आहे अलिबाग मुरुडला जायचा. तिकडे आपला एक मित्र आहे राकेश शिंदे, जो आजकाल यूट्यूबवर ब्लॉगिंगच्या व्हिडिओ बनवतोय, म्हणजे कॅम्पिंगच्या वगैरे. त्याला तुम्ही व्हिडिओ बघितले असतील खूप वेळा. तर आज आमचा प्लॅन झाला आहे, आपला सुवंदन आहे, मी आहे आणि राकेशकडे जाऊन तिथे आज आपण मासे पकडणार आहे, खेकडे पकडणार आहे आणि रात्री नाईट कॅम्पिंग पण आहे आणि खूप भारी आज फील येणार आहे. त्यामुळे आज पहिल्यांदा राकेशला आपण भेटणार आहे. खूप दिवसापासून त्याच्या व्हिडिओ बघत होतो आणि आज प्रत्यक्षात आपण भेटूया त्याला, त्याच्याबरोबर त्या नाईट कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स घेऊया, कसं करतो काय करतो. तर नक्कीच आज व्हिडिओला मजा येईल. खूप जंगलातलं फुल जेवण असणार आहे आज, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप मजा घ्या. चला, गणपती बाप्पा मोरया मोरया. चलो. तर 12:30 वाजता जो प्रवास चालू केलेला तो 4:45 वाजता संपला आहे आणि हळूहळू आम्ही आलो आणि ह्या हॉटेल आहे राकेशचं भाव असतं. हॉटेलमध्ये चहा ऑर्डर केले आणि वातावरण फुल ढगाळ झालं आहे. तर मला वाटत नाही आज आमची कॅम्पिंग होईल किंवा मासे पकडू शकू. एकदम ढगाळ वातावरण झालं. या टायमाला ऊन असतं. तर जस्ट पोचलो आहे, राकेश पण आला आणि बघूया आज कसं काय प्लॅन होतोय आपला. वातावरण पण एकदम भन्नाट आहे. हा, भन्नाट वातावरण आहे. ओके, आम्हाला वाटला प्लॅन कॅन्सल होतोय असं वातावरण झालंय की काय. ओके ओके, चला चला, ओके बघूया. आणि हॉटेल पण तुझंच आहे. मग इथे कोण सांभाळतो? म्हणजे फॅमिलीच पूर्ण. ओके हां, ओके, आई पप्पा वगैरे ते ओके हॉटेलवर असतात. चला आपला पुढचा प्लॅन करू. अरे नक्की. आणि समोर जय सद्गुरू. हां, सगळे जातात बैठकीला. तुला मी पाहिजे त्या अँगल घेऊन देतो. हां हां हां, तसा व्हिडिओ बनव. चुकीची अशी अशी ते मागे कर. अरे ते खाली करायचं असतं. वा, अरे हे भारी रे. हे मला कितीला घेतलं हे? आमच्या इथे फिजा वगैरे चालू आहे ना. हां, चॉपिंग बोर्ड चांगलं आहे. कितीला भेटलेला? जाताना घेऊन जा हॉटेलमध्ये. नाही, मला ते बायकोच्या व्हिडिओमध्ये पाहिजे हे करायला. घेऊन ते कितीला भेटतो? मला पण माहिती नाही, भावाने घेतलं ते. कुठं तरी भेटेल. नाही, मला पैसे सांग. फिजा वगैरे. राकेशची हीच बॅग आहे. ही सगळं याच्यात सगळं स्टॉक आहे ना तुझं? आणि हा इकडे पाठीमागे याची. ओके, याच्यामध्ये पूर्ण सगळा सेटअप त्याचा याच्यामध्ये आहे. टेंट इकडे आहे आणि आपलं पण टेंट वगैरे सगळं याच्यामध्ये या साईडला. राईट का घेतलीस रे? ते तहान लागली तर आपल्याला. थंड. तर हे घर आहे आणि बरोबर समोरच्या जंगलामध्ये आपल्याला जायचं आहे. आवडी नंतर आपल्याला ही गाडी वगैरे पिकनिकला जायचं. पावसाचं वातावरण गेलं.
हां एकदम भरलेलं नेटवर्क गेलं. चालेल. आलो आपण स्पॉटला. काल आलोय इथं करायचं जिथे टेंट लावायचं आहे कॅम्पिंग करायचे त्या जागेवर आपण पोचलेलो आहे. आणि ही जे बघत असाल ही प्रॉपर एक नदी आहे. नदी पूर्ण उन्हाळ्यात पूर्ण सुकलेली आहे. आणि ह्या टायमाला एवढी सुकलेला म्हणजे कसं माहिती आहे आता मे महिन्याची पूर्ण एंडिंग चालू आहे. आणि जसा म्हणजे मे महिन्याची एंडिंग येते तसा पाणी पूर्ण खाली होतो नदीचा. आणि ह्या टायमात आपण कॅम्पिंग लावलो. दादाचा पण अचानक प्लॅन झाला. त्याला बोललो मार्च महिन्यामध्ये आहे. त्या टायमात नाही आला तर त्या टायमात आला असताना तर पाणी एकदम लेवलला भेटला असता. मजा आली असती. आणि आता पण मजाच येणार आहे कारण अशा भन्नाट जागी आपण पोहोचलोय. लोकेशन बघू शकता तुम्ही. खतरनाक लोकेशन आहे. एकदम जंगलाच्या मधोमध आलोय आपण. आणि हे काय इकडं का दादा वरती आहेत ना म्हणजे काय जुन्या लोकांची ठिकाण आहेत. म्हणजे ती माहिती तुम्हाला दाखवल्यानंतर मी सांगेन. पहिला आपण इकडे टेंट लावू म्हणजे काय सांगेन तुम्हाला. म्हणजे चांगले आहेत इकडे राजा महाराजा राहायचे पहिले मध्ये. हा इथे वरती डोंगरामध्ये तिथे पण जाऊ आपण. तिथे एकदम भन्नाट लोकेशन आहे. चला बघूया. आपण पहिला टेंट लावू मस्त आणि करूया एक नंबर घेऊ. म्हणजे तिथे गेल्यानंतर आहे ना तिथून यायचं मन नाही. एवढं भारी आहे. म्हणजे एवढा एक्सप्लेन करतोयस म्हणजे खरंच असेल एवढा चांगलं. ह्याला अडकलं कपडे फाटायचे ह्याच्यात. आत्ताच चढता चढता पडलोय. सुकलेला लाकूड होता त्यावर पाय ठेवला डायरेक्ट लाकूड तुटला. इथून नाही जाता येणार असं आडवा सरळ चढायला हालत खराब होईल. हा सोनन ह्या लाकडाचा आधार घेऊन ये. जर सटकलो ना पाय डायरेक्ट खाली कॅम्पिंगच्या जागेवर आधीच्या. खूप खतरनाक एक्सपिरियन्स आहे. पाय सटकलो की डायरेक्ट खाली जाणार. सुवंदन हात दे त्याचा. त्या झाडाला पकडशील का डायरेक्ट जाऊन. तो हात झाडाला पकडच्या डायरेक्ट उडी मारून. तो नाही आहे पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे. थ्रिलिंग आहे काहीतरी. आणि कळलं किती मेहनत असते कॅम्पिंगच्या व्हिडिओमध्ये. केरनच्या मेम स्टाईल मध्ये ते एरोप्लेन मधली पारसी म्हातारी मिरचू घाण पडली. तर एवढा कमीत कमी 15-20 मिनटं झाली आम्ही चढतोय. आणि वरती आल्यावर वरचा नजारा बघा कसला भारी आहे. हां खतरनाक. पूर्ण चारी बाजूचा व्ह्यू दिसतोय. आणि बरोबर डोंगराच्या मधोमध आहे आपण. एकच नंबर.
जागेवरती आलो. इथून थोडासा अंधार झाला, थोडंसं बसलो, मस्त निसर्गाचा आनंद घेतला आणि रिटर्न इथून खाली नाही जायचं आहे आम्हाला, थोडंसं चालून पुन्हा त्या साईडला यायचं आहे. आणि इथून म्हणजे टेंट टाकायला एवढी जागा नाही, म्हणजे 2 टेंट राहणारच नाहीत आणि थोडा जरी हल्लो तरी डायरेक्ट खाली जाऊ असं आहे ते. भरपूर खोल आहे जागा. हो, त्यामुळे पुन्हा चालून तिकडे जातोय आणि मस्त आपल्याला रात्री चिकन वगैरे काय बनवायचं. चिकन मस्तपैकी बनवू आणि चिकन बार्बिक्यू म्हणजे 2 आपण बनवू. चिकन मसाला, चिकन बार्बिक्यू आणि काहीतरी राईस आहे ना वेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करू. ओके, चला चला. आणि मित्रांनो, आपण ज्या जागे आलेलो ना ती जागा एकदम डेंजर होती, कारण एवढी खोल जागा आहे ना ती, भरपूर खोल. आणि ह्या जागी पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते त्या टायमाला, भरपूर म्हणजे इकडे राजे वगैरे राहून गेले त्या डोंगरा साईडला, तर तिथेच आहे ना इकडे ढोरं वगैरे बाळगायचे. आणि मरगर म्हैस होती, तिचे खाली पाय पण उठलेले आहेत, तर ते पाय पण आहे ना नंतर थोड्या वेळात दाखव. वाघाचे पाय उठलेत, नख्या वगैरे उठल्यात, कुठे खालच्या दगडांमध्ये दगडावरती उठलेत जेव्हा कातल मऊ वगैरे होता त्या टायमाला. तर ते आपण पहिला जाऊया खाली आणि सगळी माहिती घेऊ आपण तिथून. तर आता टेंटचं सेटअप करतोय. मस्त लावून घेऊ पहिला. हो, टेंटचा सेटअप रेडी झालेला आहे. 2 माणसं बसतात ना आरामात याच्यामध्ये. 3 माणसं आरामात झोपतात. काय बोलतो? तुमच्यासारखी माणसं 2. अच्छा, 3% टेंट आहे. हो, तिघे जण आरामात झोपतात. एकदम सुकडी असतील तर 1-2च. माझ्यासारखी ऑफिशियली 2% टेंट आहे. हो. ठीक आहे. जादूची पोटली. झोपायला माझ्या नेहमीच्या सादरी येते. तरी सेम चादर माझ्याकडे. त्याला इकडे शेकोटीची पण पेटलेली आहे. मच्छर पण चावतात, थोडं पळून जातील आता. हां, हो, बार्बिक्यू बनवू पहिले बार्बिक्यू करूया आपण, नंतर मग इकडे आपलं मस्त पीस भरपूर मोठे ठेवलेत, बारीक करायला लागतील. तर बार्बिक्यूसाठी आहेत ना आपण असे बारीक बारीक पीस काढून घेऊ, मांसवाले फक्त मॅरिनेट करून घेऊ. त्याला मस्त मसाला लावू. पहिला घरगुती मसाला आहे, तिखट नाही होणार, नाही तिखट होणार. आणि इकडे मीठ, तर आपण बार्बिक्यू वगैरे बनवलेलं ते सगळं संपलं. आता भात बनवतोय, भात आणि चिकन बनवतोय ना. चिकन, हो, म्हणजे रसावाला मस्त की बनवून घेऊया. ओके, पण केवढा टोपला, अरे आंघोळीचा टोप एवढा मोठा. केवढा भात व्हायचा 4 जणांमध्ये. कशासाठी आणलेलं माहिती का, चिकन बनवायला आणले. एवढा मोठा म्हणजे आजवायला वगैरे बरं पडलं. आवाज बघ पक्ष्यांचा, शांत राहा. पक्ष्यांचा हो. आवाज सगळ्यात आधी आपण टाकू. नंतर इकडे भात बनतोय आणि या साईडला चिकनची रेसिपी. आणि राकेश प्रॉपर शेफ आहे. चला मस्तपैकी इकडे घेतलाय आपण. इकडे आलाय आणि अख्खीच लसूण टाकतोय आपण, मिरची आणि इकडे मिरची. अख्खा गरम मसाला वगैरे आणलाय की नाही काय आपल्याला. कांदा, जंगलामध्ये काही ना काहीतरी ॲडजस्ट करायला लागतं. मसाला आपण काय ही टोमॅटो, आंबा काढून ते वाटण्याचं जेवण असतो आणि याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आणि एक टायमाला नक्की कांदा टोमॅटोमध्ये जेवण बनवून बघा, 1 नंबर होतो, सॉलिड होतो. फक्त बनवण्याची आवड घ्या, बघा खतरनाक होतं.
हो आता दादा वगैरे बघत असतो. जातात माणसं किती ओरडते पशु ओरडतो ना ताशी आपण किती मारतो. तो छोटा नाही झाला. तो टोप बरा होता भाताचा टोप. जेवायला हो चला बसू. तर आपला चिकन फायनली रेडी झालाय आणि जेवायला घेऊया. एवढ्या घनदाट जंगलामध्ये आपला पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता आणि तो आज पूर्ण झालाय. खूप दिवसांनी इच्छा होती राकेश बरोबर एक व्हिडिओ करायची, ती आज कंप्लीट झालेली आहे. मला पण मजा वाटला की दादा आला म्हणून लय बरं वाटलं. पण आम्हाला खरंच शिकायचं होतं नाईट कॅम्पिंग कसं करायचं. पण आम्ही काही एकटा जाणार नाही आहे, कारण ही फाटायची लक्षणं आहेत. कारण आपल्या कोकणात करायचं म्हणजे रात्रीचे बिबट्या फिरतात, त्यामुळे सेफ्टी करूनच म्हणजे कोणतरी एक्सपिरियन्सवाला माणूसच घेऊनच जावं लागेल. तर आता जेवून घेऊया आपण. चला पटपट जेवण घेऊ. सगळं आपला भात बीत रेडी झाला बघायचं. आपण ॲक्च्युली डिस्पोजेबल प्लेट्स विसरलो. तर तुम्ही कॅम्पिंग करताना डिस्पोजेबल प्लेट्स कॅरी करत जा नेहमी. पण आपल्या आपला वनभोजन जंगलातल्या कॅम्पिंगचा सिझलरचा आनंद आता घेतोय मी. आज वनभोजनचा आनंद घ्यायचा आपल्याला. तर मस्त आपलं जेवण वगैरे झालं आणि आता झोपायची तयारी करतोय. त्यानंतर बघू आता सकाळी किती वाजता जाग येते आपल्याला. आणि खूप दिवसापासून प्लॅन होता जे नाईट कॅम्पिंग करायचा, तो आज सक्सेस झाला आहे. म्हणजे प्रॉपर जी नाईट कॅम्पिंग असते, जी प्रॉपर जंगलात जाऊन, तो आज प्लॅन सक्सेस झाला आहे. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि राकेशला कोण बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करा. मी खाली त्याची ID मेन्शन करतो आहे, तिकडे जाऊन नक्की चेक करा त्याचा चॅनल. आणि खूप भारी भारी व्हिडिओ असतात. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6:30 किंवा 7 झालेले आहेत आणि मस्त असं पक्ष्यांचं किलबिलाट चालू आहे बाहेर. तुम्ही आवाज ऐकू शकता. त्याच्यानेच आम्हाला जाग आलेली आहे. गप्पा चालू आहेत. गुड मॉर्निंग. झाली. येस हो. 6ला. तर बघूया आत्ताचा प्लॅन काय. नेक्स्ट प्लॅन काय. नेक्स्ट प्लॅन आपल्याला फिशिंग. आणि आता जायचं वरती. तुम्हाला ते कालची गोष्ट बोललो ती दाखवायचं मेन. मरगळ म्हशीचा पाय बघायला. ओके तिथे जाऊ आता वरच्या साईडला. ओके. लांब आहे. नाही जवळच येतं. जवळ. चला जाऊ. बघू वाचून तो एक एक्सपिरियन्स घेऊ. आज 2 व्हिडिओ मस्त झालेत. कालची पण मस्त झाली, आजची पण मस्त झाली. खूप भारी एक्सपिरियन्स घेतला काल. आणि आज पण आम्हाला कमीत कमी 9-10पर्यंत निघायचं आहे मग इथून, म्हणजे मुंबईला पोचायला. तर तोपर्यंत जेवढं करू शकतो तेवढं आपण शूट करूया. म्हणजे आजची पण व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे. फिशिंग होणार आहे. नंतर एक जंगलातलं हिडन स्पॉट आहे जिथे वाघाची नखं आहेत, मरगळ म्हशीचं पाय आहे, त्याचा निशाण आहेत. तर तेच आता बघायला जातो आहे आपण. पण हे काय मरगळ म्हश म्हणजे काय नक्की. म्हणजे जुन्या काळामध्ये म्हणजे लोक आमच्या गावात भरपूर म्हणजे बोलतात की पहिली जेव्हा कातल वगैरे मूव होता त्या टायमातली गोष्ट आहे. तेव्हा वरती कसं माहिती आहे राजा वगैरे असा कोणतरी राहायचा पहिला. तर त्याने पाळलेली ती म्हैस वगैरे होती आणि ती तिथून खाली आलेली. तिथे पाय वगैरे उठलेले आहेत. म्हणजे तिथं वेगळं काय होतं. वेगळं तेवढं आपल्याला माहिती नाही. म्हणजे आपण जाणकार लोकांकडून ती माहिती घेऊ शकतो. मोठी होती की काय. हा साईज मोठी होती तिची भरपूर. ओके. म्हणजे केवढी मोठी काय. मोठी भरपूर. म्हणजे आपण जे आपल्या गावामध्ये आपण पाळलेली म्हैस असते त्याच्यापेक्षा मोठी होती ती. ओके. इथे पण केली कॅम्पिंग. हे बोलतात आलो काय. पहिले चांगले होते. कुठले हे का. अच्छा हा मरगळ म्हशीच्या पायाचा ठसा असं इथून वरून आणले खाली मोठा. अच्छा भरपूर वगैरे
तर आता टेंट वगैरे उचलू आपण आणि निघू फिशिंगसाठी. आणि काल जेवढा आपण प्लास्टिकचा कचरा वगैरे घेतला सगळं याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. म्हणजे इथे काही घाण ठेवलेली नाही. बघू एवढा मोठा टेंट या एवढीशा एका बॅगेमध्ये फिट झाला. तर राकेशच्या हॉटेलमध्ये आलो आणि ही स्पेशल मिसळ थाळी आहे त्याच्याकडे. आम्हाला वाटलं थोडंफार येईल, खूप आलं आहे. म्हणजे मला वाटतं दुपारी जेवण करायची गरज नाही लागणार आपल्याला. बऱ्यापैकी लोक येतात हॉटेलला. राहिलं कारण आम्हाला पण मुंबईला पोचायचं आहे 3 वाजेपर्यंत, त्यामुळे पटापट निघतो आहे. तसं पण आपली कालची कॅम्पिंग मस्त झाली, त्यामुळे आज काय झालं नाही तरी एवढं काय गम नाही त्याचा. काय खेकडी घेऊन गेले बिलामध्ये आतमध्ये काय हा काय. तर चल मस्त एक्सपिरियन्स घेतला तुझ्याकडून मजा आणि भेटू पुन्हा लवकरच पाऊस आल्यावरती. नक्की या. हो चल तू पण, हा पण मस्त हेल्प करायला होता प्रत्येक गोष्टीसाठी राकेश बरोबर. मजा आली पण काल. आणि डायरेक्ट घरी जाऊन झोपतो. हो लवकर उठलोय त्यामुळे एकदम असं डोळ्यावर झोप आहे. तर चला बाय. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.